उदार आहे आणि परमात्मा संपन्नही आहे. कारण श्री या गुणाने तो काय आहे, संपन्न आहे. काय यशश्री अवतार आहे, त्याच्याकडे काही कमी नाही. सत्ता आहे आणि संपत्ती आहे, उदार आहे. त्यामुळं दाता होण्याकरता लागणारे गुण सगळेच त्याच्याकडे असल्यामुळं तुकोबाराय म्हणतात, हे दातारा, अहो दान देणाऱ्या भगवंता, मला दान हवंय आणि मला हे दान हवंय की दुस्तरा कर्मापासून मज सोडवे. दुस्तर अशा प्रकारच्या कर्मापासून तुम्ही मला काय करा, मुक्त करा. तेव्हा कर्म म्हणजे काय, या ठिकाणी कर्म शब्दाचा अर्थ काय? कर्म शब्दाचे प्रधान असे दोन अर्थ आहेत. एक कृत्यात्मक कर्म आणि दुसरं भोगात्मक कर्म. विहित कर्म, निषिद्ध कर्म, नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, प्रायश्चित्त कर्म, अशा प्रकारची ज्या कर्माची नावं आहेत ते कृत्यात्मक कर्म आहे. कृती स्वरूप अशा प्रकारचं आपण जे करतो त्याला काय म्हणतात, कर्म अशा प्रकारचं म्हणतात. आणि ते केल्यानंतर त्याच्यापासून जे अपूर्व तयार होतं त्यालाही कर्मच म्हणतात. करण्यालाही कर्मच म्हणतात. आणि केल्यानंतर जे त्याचं फलस्वरूप तयार होतं त्यालाही काय म्हटलं जातं, कर्मच अशा प्रकारचं म्हणतात. पण त्याला भोगात्मक कर्म म्हणतात. करतो ते कृती स्वरूप कर्म आहे, प्रयत्न स्वरूप कर्म आहे. आणि दुसरं जे कर्म आहे ते भोग स्वरूप, भोगात्मक कर्म. त्या भोगात्मक कर्मामध्ये पाप आणि पुण्य असतं. भोगात्मक कर्मामध्ये पाप पुण्य. कृत्यात्मक कर्मामध्ये ते तीन प्रकार पडतात, मानसिक कर्म, वाचिक कर्म, शारीरिक कर्म. शारीरिक वाचिक मानसिक कर्मामध्ये पुन्हा विहित शारीरिक कर्म, विहित वाचिक कर्म, विहित मानसिक कर्म, निषिद्ध शारीरिक कर्म, निषिद्ध वाचिक कर्म, निषिद्ध मानसिक कर्म, असे खूप खूप त्याच्यामध्ये पोटभेद आहेत. पण मुख्य कर्माचे हे दोन प्रकार आहेत की एक भोगात्मक कर्म आहे आणि दुसरं कृत्यात्मक कर्म आहे. तुकोबारायांनी असं स्पष्ट या ठिकाणी केलेलं नाही की कोणत्या कर्मापासून सोडवायचं, म्हणजे भोगात्मक कर्मापासून सोडवे असं तुकोबारायांना म्हणायचंय का कृत्यात्मक कर्मापासून सोडवे असं तुकोबारायांना म्हणायचंय. कृत्यात्मक कर्मापासून सोडवे असं तुकोबारायांना म्हणताच येणार नाही. का म्हणता येणार नाही, तर ते अशक्य आहे. कृत्यात्मक कर्मापासून आपण सुटू शकत नाही, अशक्य आहे. आणि अशक्य अशा प्रकारची मागणी तुकोबाराय करतील कशाला? मागणी करणाऱ्यांनी नेहमी हा विचार करावा लागतो की आपण करत असलेली मागणी योग्य आहे का, आपण करत असलेली मागणी शक्य आहे का, आणि आपण करत असलेली मागणी आवश्यक आहे का. अयोग्य मागणी करू नये, कारण अयोग्य मागणी असेल तर देणारा जरी जवळचा असला तरी अयोग्य मागणी कधीच तो पूर्ण करणार नाही. कल्पना करा, एकुलतं एक पोरग आहे, घरी जळता जळाना गेली एवढी श्रीमंती आहे, जळू नाही कुणाची, राहावी टिकून. पण आता आपल्याकडे तो शब्द आहे म्हणून उच्चारला मी. श्रीमंती आहे आणि पोरग एकुलतं एक आहे. त्याला कितीतरी बराच प्रयत्न खटाटोप केल्यानंतर झालेला आहे. आणि मग वैसेची या शेवटी एकची विये वांझोटी असं असेल तर ते लाडकं असतं. मग लाडक्या पोराचा लळा पूर्ण करण्यातच आई वडिलाला काय वाटत असते, धन्यता वाटत असते. त्यामुळं त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडला की लगेचच तो कार्यान्वित केला जातो. लाडकं आता पोरग कडेवर घेऊन त्याचा बाप बाजारात गेलेला आहे. त्याच्या मित्राचं बी बियाण्याचं दुकान होतं. सहज मित्राबरोबर गप्पा मारत बसला.
ते पोराने समोर दुकानात पाहिलं. त्या दुकानात काही असे पुढे काही गोण्या, काही बाटल्या होत्या. मग ती बाटली त्याने पाहिली की काय त्याच्या मनात आलं, ते म्हणे पप्पा पप्पा, ओ पप्पा इकडं पुढे या ना. ते पोरगा म्हणत होतं बा, ते पप्पा. ते म्हणे काय रे बाळा, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे. आता पोरांनी मागवून बापाने असं कधी घडतच नव्हतं. उलट बापच नेहमी आग्रह करायचा, हे हवंय का, हे हवंय का, हे हवंय का, म्हणशी काही मागा, हे हवंय का. आणि आज पोरग होऊन म्हणायला लागलेलं आहे की पप्पा मला ते पाहिजे. ते म्हणे काय पाहिजे तुला. ते म्हणे ते म्हणजे अरे पण ते खायचं नाहीये. तो म्हणे मला मी कुठं म्हणलं खायला पाहिजे, पाहिजे म्हटलंय मी. खायचं नसेल तर प्यायचं असेल. अब काय हवंय. मग त्याने ते बोट केलं. त्या दुकानदाराने त्या बाटलीला हात लावला. हे का. ते म्हणे हा. आणि त्याच्यावर लिहिलेलं होतं एंडोसल्फान. बाटलीवर काय आहे, एंडोसल्फान. फार मोठी बाटली नव्हती, अशी एवढी एवढी होती, पावशेर असेल त्याच्यात ते. आणि ते म्हणे तुला कशाला पाहिजे. ते म्हणे मला प्यायचं. आता मला सांगा, कितीही लाडकं पोरग असलं तरी बाप ही मागणी त्याची पूर्ण करेल का. बाप असेल तर. आणि ही मागणी पूर्ण करत असेल तर तो काय नाही, मग बापच नाही अशा प्रकारचं म्हणावं लागेल. कारण ती मागणी काय नाही, शक्य नाही का, की त्याला ती घेऊन देणं शक्य नाही का. शक्य आहे, पण काय नाही, योग्य नाही, त्याचा परिणाम चांगला नाही. आमच्या एका महात्म्याने सुद्धा देवाला त्याची बायको मागितली होती. आपल्याला माहिती आहे कथा. कुणी, आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर. नारदांनी मागितली होती, पण ती योग्य नसल्यामुळं भगवंतांनी काही ती पूर्ण केली नाही. म्हणून आपण करत असलेली मागणी योग्य असली पाहिजे. आणि दुसरी महत्वाची आहे ती शक्य कोटीतली असली पाहिजे. जर शक्य नसेल तर देणाराची कितीही इच्छा असली तर कसा तो देऊ शकेल. कारण ती मागणीच काय नसते, शक्य नसते. थंडीचे दिवस होते आता सारखेच. आणि रस्त्याने एक मिरवणूक चालली होती. गच्चीवर जोडपं ऊन खायला बसलेलं होतं. फार खुर्चीला खुर्ची खेटलेली होती. प्रेम होतं दोघांचं एकामेकावर. असावं असं नाही असं कोण म्हणेल. त्यातले त्यात त्यांचं लो मॅरेज झालेलं होतं. आणि मग ते खालची मिरवणूक त्या बाईंनी पाहिली बा. आणि ती मिरवणूक पाहिल्याबरोबर तिच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. आणि तिनं नवऱ्याकडे मागणी केली. का हो म्हटले, तुमचं माझ्यावर प्रेम नाही का. अरे असं काय बोलतीस, तुझ्यावर माझं प्रेम नाही म्हणजे तुझ्याकरता मी जन्म देणाऱ्या आईबापाला सोडलं बरं. तुझ्यावर प्रेम नाही कसं काय, असं का तुझ्या मनात तरी का असेल. तसं नाही मला म्हणायचं. मग मी तुम्हाला आतापर्यंत काही मागितलं का. नाही. तुला काही हवंय का. हो म्हटले हवंय. सांग ना काय लागतं तुला, काय लागतं तुला. म्हणले काय नाही, मला वस्तू नाही लागत. मग मला सोहळा माझ्या डोळ्यांनी पाहावा अशी इच्छा आहे. नाही, माझा सोहळा तुम्ही पाहावा अशी इच्छा आहे. म्हणजे तुझा सोहळा कसला बघावा मी अशी इच्छा आहे. ते म्हणे समोर बघा ना त्या बाईचा कसा सोहळा चाललाय. सतीची मिरवणूक चाललेली होती. पूर्वी सती जायच्या स्त्रिया नवरा मेल्यावर. आता काय देणं बंदी आहे ती. जावं नाही जावं तो भाग नाही आहे. मला दृष्टांत एवढं सांगायचं आहे. त्याने आता एवढं प्रेमाचा संबंध, तिनं काय फार पैसे मागितले का, काही नाही. फक्त त्यांनी पाहावं असं कौतुक लोक करत असलेले, एवढंच तिनं मागितलं. काय मागितलं की ती सती चाललेली हे त्यांनी डोळ्यांनी पाहावं. मग काय हरकत होती का हा म्हणायला. तो म्हणला माय ते शक्य नाही. का बरं. मग माझ्यावर तुमचं प्रेमच नाही का. ते म्हणे काय करू प्रेम असल्यावर. पण काय झालं काय त्याचं असं आहे म्हणे, तुझी तशी मिरवणूक निघण्याकरता पहिलं मला मरावं लागेल. कारण ती सतीची मिरवणूक आहे. तिचा नवरा मेलेला आहे आणि ती सती चाललेली आहे. आणि ती सती चालली म्हणून लोक तिचं काय करतायत, कौतुक करतायत, मिरवणूक काढलेली आहे.
तेव्हा तुला जर सती जायचं असेल तर पहिलं मला मारावं लागेल आणि मेल्यावर मी कसा पाहणार आहे. तेव्हा आपल्या बायकोचं सती जाताना कौतुक हे नवरा जसा कधी पाहू शकत नाही, अशक्य आहे. तसं कृत्यात्मक कर्मापासून सोडवा असं जर तुकोबाराय मागणी देवाकडे करत असले तर देव असला तरीही ते काय नाही, शक्य नाही. का शक्य नाही तर कर्म हे शरीराचं उपादान आहे आणि उपादान कारणा वाचून कार्य राहूच शकत नाही महाराज, त्याच्याशिवाय राहूच शकत नाही. काय झालं, एका ठिकाणी लग्न होतं, मंडप वगैरे लावलेला, सगळे वराडी वगैरे आलेले. संध्याकाळी पूर्वी लग्न व्हायचे, संध्याकाळचं लग्न होतं, खेडगाव होतं. आणि मग ते शेवंती करता नवरदेव कुठे गेला, मारुतीच्या बार. काय नेमकं त्याचं कारण काय आपल्या काय अजून लक्षात येत नाही. म्हणजे त्यो बाबा असा ब्रह्मचारी आणि त्याच्या मंदिरात जाऊन, ठीक आहे विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात गेला, त्याला काही अडचण नव्हती, 16,108 बायका केल्या होत्या, त्याचा आशीर्वाद घेणं. त्या हनुमंताच्याच मंदिरात का जाते त्यावेळेला, का त्याला हे नव्हते, तुला नाही जमलं, आमच्याकडे काय काय नेमकं काय नाही मला सांगता येणार, पण आपल्याकडे ती पद्धत चालू आहे. ते कुणीतरी त्या नवरदेवाच्या कानात सांगितलं, बहुतेक नवरे होणारे मूर्ख असतात असं म्हणतात लोक, मला नाही माहिती. रुसावं लागतं म्हणे. काय व्हावं लागतं, रुसावं लागतं. आणि त्याला समजे नाही गेलं रुसायचं, पण मग त्याला काही कारण तर पाहिजे ना, कशामुळं रुसायचं. सगळ्या पहिले जेवढ्या बोली होत्या त्याच्यापेक्षा जास्त त्या पाहुण्यांनी केलेलं होतं, तर रुसायला काही कारण नव्हतं, पण मग आता रुसावं लागतं म्हणते. मग त्यानं डोक्यात थोडंसं घेतलं, ठीक आहे म्हटलं. मग ते कपडे वगैरे चढवण्याकरता आणून ठेवले. ते कपडे ठेवल्यानंतर कपड्याकडे पाहिलं आणि उठला. तो उठला आणि बाजूला गेला. झाड होतं अंधारामध्ये, पहिल्या बत्त्या असायच्या उजेडा करता, ते मंदिरात बत्ती, ते मागं गेलं आणि ते अंधारात ते झाडावर जाऊन बसलं. बराच वेळ झाला, नवरदेव नाही, सगळेच घाबरले, इकडं पाय तिकडं पाय. ते काही लहान पोरांनी पाहिलं होतं, ती म्हणे दादा का, हा कुठे रे दादा, ते म्हणे ती लिंबावर जाऊन बसला. नवरदेव रुसला आणि लिंबाच्या झाडावर जाऊन बसला. सगळ्यांनी प्रार्थना वगैरे करून कसं तरी खाली उतरवलं. शहाणी माणसं काही असतातच, शहाणी म्हणजे म्हातारी, तसे शहाणे नसतातच ते, पण ते व्यवहारातले शहाणे परमार्थातले मूर्ख असतात, हा असं काही नाहीये. तर ते व्यवहारातले शहाणे, अरे काय बाबा तू काय झालं. तो म्हणला हे कपडे नको मला. हा अरे कपडे का नको, तुझ्या पारखीनं ते घेतलेले आहेत, तुझ्या शिंप्याकडून ते शिवलेले आहेत, का नको. तो म्हणला ते कपड्याचा रंग मला पास नाही, असं नाही. मग शिलाई बरोबर, शिलाई चांगली आहे, मग कपडे का नको, त्याच्यातलं काय नको आहे नेमकं तुला. तो म्हणला त्याच्यात जे आडवे उभे धागे आहेत ना ते नको आपल्याला, तुम्ही त्याच्यातले ते आडवे उभे धागे काढा, मी लगेच कपडे घालतो. टाइम होत आलेला, सगळे वाट पाहत आहेत आणि यानं कपडेच घालायचे नाही म्हणून रुसून बसलेलं आहे. आणि कारण काय सांगितलं की त्याच्यातले आडवे. लोक म्हणतात अहो काय असेल त्या नवरदेवाचं पुरं करा ना, आनंद लवकर त्याला. आता काय पुरं करा, तो म्हणतोय आडवे उभे धागे काढा मग कपडे द्या. आता आडवे उभे धागा काढल्यावर कपडा राहील याचा म्हातारा तरी राहील का. कारण ते धागे त्या कपड्याचं काय आहे, उपादान आहे, ते काढल्यानंतर कपडाच राहणार नाही. तसं शरीरातून जर कर्म बाजूला केलं तर शरीरच राहणार नाही. नाही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्म कृत कार्य देहवश कर्म सर्व प्रकृतीचे गुणही. एक क्षणही मनुष्य शरीर कर्मा वाचून राहू शकत नाही. आणि मग कर्मापासून सोडवी असं कसं काय तुकोबारायांना म्हणता येईल. म्हणजेच कृत्यात्मक कर्मापासून तुकोबाराय सोडवा असं निश्चित म्हणत नाहीत महाराज. कर्म अतिशय कर्माशिवाय राहत नाही हे जरी खरं असलं तरी शरीरामध्ये कर्म अत्यंत महत्वाचे. या शरीरात कर्माचं स्वातंत्र्य असल्यामुळंच सगळ्या देहापेक्षा मानव देह श्रेष्ठ मानलेला आहे. दुर्लभ तर आहेच पण श्रेष्ठही आहे. देवादिकाची शरीरं कितीकही उत्कृष्ट आहेत पण तरी मानव देहाची इतकी श्रेष्ठ नाहीत. आणि म्हणूनच
शहाणे जे देव आहेत ते ईश्वराला प्रार्थना करतात, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हाला मृत्यूलोकात जन्म दे. का तर कर्माचं स्वातंत्र्य या देहामध्ये आपण असं कर्म करू शकतो की पुन्हा देहाला येण्याचं कारणच शिल्लक राहत नाही. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येरधारे चिरा पडे. असं कर्म अत्यंत पूजनीय. म्हणून तर कोणीतरी मला म्हटलेलं आहे की कर्म हा देव आहे. लोकमान्य टिळकांनी पूर्ण गीता कशी लावलेली आहे, कर्मपर अशा प्रकारची लावलेली आहे. या बाबा या. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अर्थात कृत्यात्मक कर्मापासून मज सोडवी असं तुकोबाराय म्हणणं शक्य नाही. कारण कृत्यात्मक कर्मापासून जोपर्यंत शरीरामध्ये जीव आहे तोपर्यंत सुटणं शक्य नाही. आता जर जीव पणा गेला त्याचा तर ते कर्म त्याला लागणार नाही, तरी पण शरीर आहे तोपर्यंत कर्म होतच राहतं. कर्माचा दुसरा जो प्रकार आहे भोगात्मक कर्म. त्या भोगात्मक कर्मापासून सोडवी म्हणतात का? भोगात्मक कर्मापासून सोडवी म्हणत असतील तर त्यामध्येही कोणत्या कर्मापासून सोडव म्हणतात? कारण भोगात्मक कर्माचे 3 प्रकार आहे. क्रियमान कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म. क्रियमान कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म असे भोगात्मक कर्माचे हे 3 प्रकार आहेत. आपण मानव शरीरामध्ये जे कर्म करतो त्याला क्रियमान कर्म म्हणतात. ते कर्म ज्या गोडाऊनमध्ये जाऊन साठवलं जातं, पूर्वीचं साठलेलं असतं, अजून ज्या कर्माच्या भोगाला आरंभ झालेला नाही, अशा प्रकारच्या कर्माचा जो साठा आहे त्याला संचित कर्म म्हटलं जातं. आणि त्या संचितातून हल्लीच्या शरीराला भोगण्याकरता जे कर्म वेगळं काढलेलं आहे त्या कर्माला प्रारब्ध कर्म म्हणतात. असे हे भोगात्मक कर्माचे 3 प्रकार: क्रियमान कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म. तुकोबाराय म्हणतात की दुस्तरा कर्मापासून मज सोडवी, तर त्यामध्ये क्रियमान कर्मापासून सोडवे असं तुकोबारायांना म्हणायचं आहे का? संचित कर्मापासून सोडवे असं म्हणायचं आहे का? प्रारब्ध कर्मापासून सोडवे असं म्हणायचं आहे का? तर याचं उत्तर असं आहे की प्रारब्ध कर्मापासून सोडवी असं तुकोबाराय म्हणत नाहीत. का म्हणत नाहीत? नाहीतर मग स्ववाक्याला विरोध येईल. तुकोबारायांची अशी काही प्रमाण आहेत, त्या प्रमाणामध्ये तुकोबारायांनी देवाला सांगितलेलं आहे की आमचं कर्म आम्ही भोगायला तयार आहे, त्याच्याकरता आम्ही तुला त्रास नाही देणार. होईल तो भोग भोगीन आपुला, न घाली विठ्ठला भार तुझ विठ्ठला. भोग होईन आपुला तो भोगीन. माझ्या प्रारब्धाप्रमाणे जोही प्रसंग माझ्यावर येऊन आदळेल, सुखात्मक असेल वा दुःखात्मक असेल, आम्ही भोगू तो. त्याच्याकरता तुला नाही त्रास देणार, तुझ्यावर नाही भार घालणार. काय आहे? कर्मातून मुक्त करण्याची प्रार्थना अनेक जण देवाकडे करतात. त्यामध्ये बहुतेक लोक प्रारब्ध कर्मातून सोड अशा प्रकारची प्रार्थना करतात. संचितातून सोड, क्रियमानातून सोड अशी नाही प्रार्थना करत. चालू वर्तमान शरीरामध्ये, वर्तमान जीवनामध्ये ज्या गोष्टीचा मानवाला त्रास होतो, जे नको वाटताने भोगावं लागतं, त्याच्यातून सोडवण्याची प्राधान्याने देवाकडे मागणी केली जाते.
तुकोबाराय त्या वर्गातले नाहीत. तुकोबाराय प्रारब्ध भोगण्याकरता सहर्ष तयार आहेत. आणि त्याचं कारण आहे की प्रारब्ध हे भोगूनच संपावं असा ईश्वराचा संकल्प आहे. नाभुक्तम क्षीयते कर्म जन्म कोटी शतैरपि अभुक्तम कर्म न क्षीयते जन्म कोटी शतैरपि. करोडो जन्म शेकडो जन्म जरी गेले तरी आपण केलेलं कर्म हे भोगूनच संपलं जातं. त्यामध्ये प्रारब्ध कर्म तर भोगावंच लागतं. त्यामध्ये दोन प्रकारे भोगावं लागणाऱ्या कर्मामध्ये दोन प्रकार आहेत. काही बलवत्तर कर्म असतं आणि काही दुर्बल अशा प्रकारचं कर्म आहे. दुर्बल कर्म असेल तर प्रयत्नाने त्याला बाजूला सारता येतं. प्रयत्न हा श्रेष्ठच, कारण प्रयत्नाने हातावरच्या रेषा सुद्धा बदलतात. प्रयत्नाने मार्कंडे ऋषींनी आपल्या जीवनामध्ये आपत्कालीन येणाऱ्या मृत्यूवर विजय मिळवला आणि जो 12 वर्षांनी मरणार होता तो कल्पपर्यंत अशा प्रकारचा जगला, अशी पुराणामध्ये काय आहेत पूर्ण उदाहरण आहेत. तरीही पण काही ऋषींचं असं म्हणणं आहे की अवश्यम भावी भावानाम प्रतिकारो भवेद यदि तदा दुःखैर न लिप्पेरन राम युधिष्ठिरा. अवश्य अशा प्रकारच्या भोगाचा जर प्रतिकार करता येत असेल तर रामचंद्र प्रभू सारख्या, नल राजा सारख्या, युधिष्ठिरासारख्या धुरंधरांना दुःखाला सामोरं जावं लागलं नसतं. याचा अर्थ असा आहे की जी बलवत्तर अशा प्रकारचे भोग आहेत, कर्म आहेत, ते भोगावेच लागतात. तशा प्रकारची बुद्धी ते कर्मच निर्माण करतं. म्हणाल भोग्य ते त्रिशुद्धी न चुके आणि बुद्धी ही माझ्या कपाळी फुटावे लोक ते न लोटे काय बुद्धी होणारा सारखी ठाके. हा, बुद्धी होणारा सारखी ठाके. तेव्हा अवश्य असणारे जे कर्म आहे ते भोगावं लागतं. पण प्रारब्धाकरता हा नियम आहे. संचिताचं नंतर प्रारब्धात रूपांतर होतं. हे प्रारब्ध संपलं की पुन्हा संचितातून दुसऱ्या शरीराकरता जे कर्म काढलं जातं त्याला त्या शरीराचं प्रारब्ध म्हणतात. तेव्हा हा प्रारब्ध कर्म भोगून संपवता येतं. म्हणजेच ज्या कर्मापासून सोडवा अशा प्रकारची तुकोबाराय प्रार्थना करतात ते कर्म आहे संचित कर्म. ते कर्म कोणतं आहे? संचित कर्म. ज्या संचितामध्ये करोडो जन्म देण्याची ताकद असते. संचित कर्म एकाच जन्माचं असतं नाही. प्रारब्ध कर्मात सुद्धा 10 जन्म येऊ शकतात. संचित गोडावून भरलेलं असतं. ज्ञानोबऱ्यांच्या मताप्रमाणे एका मानव शरीरामध्ये आपण एवढं कर्म करतो की ते पुढं करोडो जन्माला भोगण्याकरता पुरं पडतं. तयाची सारिखे असंभाव्य पापपिके जन्म कोटी दुःखे भोगी जीव. कोटी जन्म दुःखे जीव भोगी म्हणजे करोडो जन्म घ्यावे लागतात आणि त्या कर्माचं फल दुःख भोगावं लागतं. तेव्हा संचित कर्मापासून मला सोडवा असं तुकोबारायांना म्हणायचं आहे का? तर त्याला दुस्तर शब्द, या कर्माला दुस्तर का म्हटलं त्याचं कारण आहे. एकतर कर्म भोगल्याशिवाय नष्ट होत नाही. कर्माचा भोग सुखात्मक वा दुःखात्मक असतो आणि त्या सुखात्मक दुःखात्मक भोगाकरता शरीर लागतं. जे शरीर घ्यायचं आहे त्या शरीराची कालमर्यादा आहे. तेवढं वय झालं की ते शरीर सोडून द्यावं लागतं. आणि कर्म जर भोगायचं संपलेलं नसलं तर दुसरं शरीर घ्यावं लागतं. ते सोडून द्यावं लागतं. तिसरं शरीर घ्यावं लागतं. कर्म भोग दिल्याशिवाय संपतच नाही.
त्याच्यातच एखादं मानव शरीर मिळतं. त्या मानव शरीरामध्ये पुन्हा कर्म तयार होतं, पुन्हा ते भोगण्याकरता दुसरे, म्हणजे पूर्वीचं कर्म भोगण्याकरता हे शरीर, आणि या शरीरात झालेलं कर्म भोगण्याकरता पुन्हा दुसरी शरीर. जसं त्या भोवऱ्यामध्ये सापडलेला एखादा किडा, नद्यांकिटा आवर्तांतरमाशुते व्रजंतो जन्मनो जन्म लभंते नैव निर्वृत्तीम. त्या कर्मापासून मनुष्य सुटतच नाही, कारण मागचं भोगण्याकरता हल्लीचं शरीर आणि हल्लीच्या शरीरातलं कर्म भोगण्याकरता पुन्हा दुसरी शरीर, आणि मग त्या हजारो शरीरामध्ये पुन्हा एखादं मानव शरीर मिळतं, पुन्हा त्या मानव शरीरामध्ये कर्म तयार होतं, पुन्हा ती कर्म भोगण्याकरता पुन्हा अनेक शरीर. उपजल्या पिंडा मरण सांगाते मरते उपजते सवेचिते. अशा प्रकारचं त्या भोवऱ्यात सापडलेला किडा तो खालून वर येतो, वरून पुन्हा खाली जातो, खालून वर येतो, पुन्हा खाली जातो. त्याला कधी विश्रांतीच नसते महाराज. या कर्माने जसा घाण्याला जुंपलेला बैल दिवसभर चालत राहतो तरी मुक्कामाला कधी जातच नाही, तिथंच असतो. तसं हे सारखं असं गोल फिरावं लागतं. जुंपेले घाणा बांधून डोळे बांधून त्या बैलाला फिरावं लागतं. तसा हा प्रकारे अत्यंत कर्म निष्ठूर अशा प्रकारचा. काही दयामाया नाही महाराज. नूतन जन्मलेलं बालक असतं, आत्ताच जन्मलेलं आहे ते, त्या मुलाला सर्वस्वी आधार कोण असते? आई असते. ती आईला घेऊन जातं कर्म. काही त्याला दया नाही येत, माया नाही येत, काही येत नाही. काहींच्याकडे पाहिलं तर माणसाच्या डोळ्याला अश्रू आल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारचं भयान दुःखाचे डोंगर त्याच्यावर येऊन पडत असतात, आणि काहीच करू शकत नाही दुसरा मनुष्य. फक्त सहानुभूती दाखवल्याशिवाय काय करता येतं? काही नाही करता येत. हा सगळा कोणाचा खेळ आहे? कर्माचा खेळ आहे. कर्माचा. कर्म निष्ठुर आहे आणि पुन्हा दुस्तर आहे. त्या कर्मातून आपण स्वतःच्या शक्तीनं निघून जायचं म्हणलं तर काय निघून जाणार? जास्त गुततो. सुटायाचा काही करीतो उपाय, तो हे देखे पाय गोविले. जवसाच्या पेवात उतरलेल्या माणसासारखं आहे. आता लोकांना जवसच माहिती आहे की नाही हा प्रश्नच आहे. फार झालं तर दुकानात जवसाची चटणी मिळते, ते नमकी जवस कसा चोपडा अशा प्रकारचं ते तेलबिया जवस आहे. चोपडा असतं खूप, आणि पूर्वी जास्त पिकलं की त्याला ह्याच्यामध्ये ठेवत असत. कशामध्ये? पेव. म्हणजे जमिनीमध्ये असं मोठं घर केलेलं आहे, त्याला पेव म्हणत असत. छोटा असतो रस्ता, त्याला वर निघायला आणि खाली. ते पेव उघडल्यावर 8-8, 10-10 दिवस त्याचा तो गॅस बाहेर निघून जायला लागतो. आता एकाला माहिती होतं इथे श्रीमंत माणसाचा पेव आहे, 150 क्विंटल जवळजवळ जवस त्या पेवामध्ये होतं. पण तरी ते पेव इतकं मोठं होतं की अर्धच ते भरलेलं होतं जवसाने. जवसाला भाव खूप होते. रात्री त्यांनी ते उघडलं, काही वेळ तो गॅस वगैरे जाऊ दिला आणि उतरला आत. उतरला तर खोल होतं ते 25-30 फुटाचं आणि 10-12-15 फुटापर्यंत जवळ भरलेलं. उडी टाकली त्याने वरून, एकदम कमरा इतका खाली गेला. पण ते चोपडा असल्यामुळं, हा वजनदार असल्यामुळं त्याच्या पायाखालचं जवळ थोडं असं बाजूला सरकायचं, आणि तो थोडा असा खाली जायला लागला. मग त्याच्या लक्षात आलं की आपलं काम चुकलेलं आहे. आपण वरून काही आधार वगैरे धरला नाही, दावं पिवं बांधलं नाही, आणि आपण खाली चाललोय. जर नाकाच्या खाली गेलो तर हवा बंद होईल, आणि हवा बंद झाली की मग आपली चटणी होणार. म्हणून त्याने अशी उसळी मारायचा प्रयत्न केला. असं जोरात स्वतःला वर खेचलं. तो थोडासा वर फुटभर वर झाला, पण त्याने काही त्याला वरचा ते हाताला नाही आलं, आणि त्याची वरची जायची क्रिया संपली की मग पुन्हा थेटलं की गळ्या इतका खाली गेला.
तसा हा कर्माचाच प्रकार आहे. सुटायचं म्हणून एखादं कर्म करावं तर ते कर्मच पुन्हा याला काय होतं, बंधनाला अशा प्रकारचं कारणीभूत होतं. तरुण जाणं अत्यंत कठीण आहे. कारण मानव देह मिळाला की ते क्रियमान संचित भरीत राहतं. संचितातून प्रारब्ध बाजूला होतं. ते प्रारब्ध पुन्हा याला कर्म करायला होतं, पुन्हा संचित. अशा या चक्रात मनुष्य सापडलेला आहे. आणि हे सारखं जन्मायला होतं, जन्मून जगू देत नाही, पुन्हा मार येतं. मेल्यानंतर मग मरूही देत नाही, पुन्हा जन्मायला. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे. अशा प्रकारच्या या चक्रामध्ये कर्माने आपल्याला टाकलेलं आहे. आता ज्याला त्याचं काही वाटत नाही त्याला काही नाही वाटत. ज्ञानोबा म्हणतात जे निसुग आहे ऐसैसी आवकळा घेपे शरीराचा कांटाळा. हा ते लाज पै निर्मळा निसुगा गोड. जन्माची जे निर्मळ आहे त्यांना जन्म देहरूपाने जन्म घेण्याची लाज वाटते. न जायते म्रियते वा कदाचिन. अशा प्रकारचं आपलं स्वरूप असताना या देहाच्या संबंधामुळं पुन्हा पुन्हा आपल्याला काय व्हावं लागतं, जन्मावं लागतं आणि पुन्हा पुन्हा मरावं लागतं. ज्याच्यामुळं जन्माला यावं लागतं त्याच्यातून आपण सुटलो पाहिजे. हरी उंचावया जैसा जुवारी डाया. तसं तो प्रयत्न करतो. लाज वाटते त्याला जन्माला आणि मृत्यूचा ग्रास होण्याची. आता जे लापट झालेले असतात त्यांनी लाजेलाच पिऊन टाकलेलं असतं. त्याला काही नाही, मग वाढदिवस साजरा करतो. त्याला लाज नाही वाटत जन्माची. वास्तविक जन्माला येणं हे आपल्या स्वरूपाच्या दृष्टीनं काय आहे, लाजीरवाण आहे. लाजीरवाण. आपलं स्वरूप अजन्म आहे, अजो नित्य शाश्वत. अशा प्रकारचं आपलं स्वरूप आहे. तेव्हा हे कर्म जन्माला घालतं. पर जन्मल्यानंतर मग कायम ठेवतं असं नाही. जन्मला की लगेच दुसऱ्या क्षणाला त्याचा पाऊल पडत असतो. तो कशाकडं, मृत्यूकडं. म्हणून वाढदिवस नाही साजराच करायचा असेल तर कट दिवस. वर्षांनी कटतो असं नाही, प्रत्येक क्षणाक्षणाने अशा प्रकारचा कटत असतो. मरणाकडे जात मारत त्याला, हे कर्म त्याला मारत. बरं मेल्यानंतर तरी थडग्यात बसू देतं का नाही, मढ बाजूला काढतं त्याला लगेच पुन्हा वासांसी जीर्णानी यथाव्याय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा नेन्यानि संयाति नवानि देही. अशा प्रकारे पुन्हा जन्मायला लावतो. आणि मग त्याच्यातून बाजूला पडणं हे अत्यंत कठीण असल्यामुळं, आपली शक्ती तिथं कमी पडत असल्यामुळं तुकोबार आहे देवाचं साह्य घेतात. नाही कर्मापासून सुटलो तर जन्म मरण पाचवीला पुजलेलं आहे. आणि जन्म आणि मरण संतांचं असं म्हणणं आहे की हे दुःखाची भयानक अशा प्रकारची मोठी दोन टोक आहेत. जन्म मरणा परते दुःख आणि कोण सांग. जन्माचं दुःख भोगलेलं आहे आपण. एवढं भयान दुःख असतं की बुद्धी सगळी नादुरुस्त होते, काहीच आठवत नाही मागचं. आणि मरणाचं दुःख आवासून पुढं उभं आहे. निहाळी पा केवडा पसरला से चवडा करोनी माझी वडा आकार. आनंदच आनंद असतो मृत्यूच्या वेळेला, नाही का. किती शरीरावर प्रेम असतं महाराज, किती फोटो काढतात माणसं. आणि त्या शरीराचा त्या वेळेला काय करायचं होत असतो, त्याग होत असतो. आपल्या इच्छेनं नाही, आपल्या इच्छेनं नाही. ते यमधर्म येतात आणि या शरीरात असलेल्या जीवात्म्याला असा फास टाकतात, बांधतात आणि असं दावेनेच ओढतात. बघा नाही त्या यमासी करुणा बाहेर काढिता कुडी प्राण. कुडीतून बाहेर ओढत असताना त्याला दया नाही येत. त्याला नका का दया येईना, पण आपलं कसं होत असेल
ते सांगायला येत नाही आणि सांगत असलेलं अजून तिथं गेलेलं नसतं. भयान दुःख होतं त्यावेळेला, भयान दुःख होतं. सगळं सोडून द्यावं लागतं. जन्मभर ज्याच्याकरता कष्ट करून जे मिळवलेलं असतं सगळं सोडायचं असतं. काही नेता येत नाही बरोबर. कसं वाटत असेल, कसं वाटत असेल. शरीरच सोडावं लागतं तर बाकी त्याचं काय किती प्रेम केलेलं असेल. आणि एवढंच नाही, याच्या वियोगाचं दुःख तर असतंच, पण पुन्हा लगेच यातना शरीर प्राप्त होतं. आणि यातना शरीर प्राप्त झालं की झालं, त्याची पहिल्यापासून पानं उलटली जातात. काय काय केलं. त्या चित्रगुप्तापर्यंत नेत असताना अगोदरच यमाचे दूत हाणतात महाराज त्याला. संत म्हणतात, मारी ती, तोडी ती, जोडी ती. असे भयान दुःख आहे. आणि हे सगळं कर्म जोपर्यंत आहे तोपर्यंत जन्म आणि मरण चुकत नाही. जन्म मरण नको वाटत असेल तर जन्म मृत्यूचं उपादान कारण कोण आहे? कर्म आहे. कर्म म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा या दुस्तर अशा प्रकारच्या कर्मातून आम्हाला काय करा, सोडवा. पण मग हे शक्य आहे का? ज्या अर्थी तुकोबाराय प्रार्थना करतात त्या अर्थी काय आहे? शक्य आहे, योग्य आहे का? हा. खरं तर या जन्म मरणातून कर्मापासून सुटण्याकरताच भगवंतानी हा मानव देह दिलेला आहे. पण मानव देहामध्ये सुटण्याकरता जेवढी शक्ती आपल्याजवळ हवी तेवढी शक्ती आपल्याजवळ नसल्यामुळं तुकोबाराय त्या शक्तीनं युक्त असलेल्या देवाला शरण जाऊन देवाकडे मागणी करतात, देवा आम्हाला या कर्मापासून मुक्त कर. आता देव तरी कर्मापासून मुक्त कसा करणार हो? कर्म आपण करतोय, केलेलं कर्म भोगल्याशिवाय संपत नाही. आणि कर्म शरीर आलं की कर्म होतच राहणार. मग देवाने काय करावं अशी तुकोबारायांची अपेक्षा आहे. देवाने कसं कर्मापासून सोडायचं? तर कर्मापासून सुटता येतं. कसं सुटता येतं? ज्या वेळेला मानवाला आपल्या स्वरूपाचं ज्ञान होतं, आपल्या वास्तव स्वरूपाचं ज्ञान होतं. आपल्याला जे आपलं ज्ञान आहे ते वास्तव नाही, आणि जे वास्तव आपलं स्वरूप आहे त्याचं आम्हाला काय नाही, ज्ञान नाही. आपण शरीरालाच आपलं स्वरूप मानतो. राशी राऊत, तर हे आपलं स्वरूप नाहीये, हे शरीराचं अशा प्रकारचं स्वरूप आहे. त्या शरीरात आपण असतो, शरीर आपण नसतो. शरीर मीही नाही आणि शरीर माझंही अशा प्रकारचं नाही. आणि आपण शरीरालाच आपलं स्वरूप मानून सगळं जीवन जगत असतो. आणि शरीराला आपलं स्वरूप मानल्यामुळंच कर्म तयार होतं भोगण्याचं. पण ज्या वेळेला त्या मानवाला, त्या साधकाला आपल्या वास्तव स्वरूपाचं ज्ञान होतं, शास्त्राच्या सरणीप्रमाणे जीवाचं वास्तव स्वरूप सच्चिदानंद आहे. जीव स्वरूपाने परमात्मा आहे, अजन्मा, व्यापक, चित स्वरूप, आनंद स्वरूप, अशा प्रकारचं वास्तव हे जीवाचं स्वरूप आहे. त्या स्वरूपाला तो विसरला आणि म्हणून देहाला आपलं स्वरूप मानू लागला. त्या स्वरूपाचा विसर त्याला शास्त्रामध्ये स्वस्वरूपाचं अज्ञान म्हणतात. तर त्या अज्ञानाची निवृत्ती झाली. तो शरीराला मी मानत नाही, सच्चिदानंद स्वरूप जे तत्व आहे त्या स्वरूपाला मी मानतो. तो किता तोलनेशी ब्रह्म तुकाशी आले. आणि ज्या वेळेला ही प्रतीती प्रगाढ होते अज्ञानी अवस्थेमध्ये, जसं मी देह आहे याविषयी संशय विपर्य नसतो, तसं मी ब्रह्म आहे याविषयी संशय विपर्य राहत नाही. अशी स्थिती ज्या वेळेला होते त्यावेळेला त्या शरीराकडून जरी कर्म होत असले तरी मग ते कर्म त्या शरीरीला नाही लागत. तो अग्निस्वरूप होतो. तो का म्हणे, आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदू पाप पुण्याअंगा. त्यामुळे क्रियमान तयार होत नाही. यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते
हत्वापि सैमाल लोका न हंती न निबद्धते, क्रियमान कर्म तयार होत नाही. स्वरूपाचं जे ज्ञान आहे तर ते ज्ञान या गोष्टी करता. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. परावरे दृष्टे, परही ज्याच्या दृष्टीनं आवर आहे अशा त्या परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यानंतर हृदय ग्रंथीचा भेद होतो. हृदय ग्रंथी म्हणजेच देहाला मी म्हणून स्वीकारलेली, देहाची मी म्हणून असलेली मान्यता, चिदचिद ग्रंथी याला म्हणतात. जड चेतनाची गाठ अशा प्रकारची म्हटलं जातं. त्याचा तादात्म्य संबंध आहे, त्या तादात्म्य संबंधाचा बाद होऊन जातो. नंतर तो देहाला मी नाही म्हणत. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, काहीच मी नव्हे कोणी गावीचा. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः. आत्मसाक्षात्कारामुळं सगळे संशय, जीवाविषयी संशय, देवाविषयी संशय, जगाविषयी संशय, प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना, विपरीत भावना, सगळ्या संशयाचा नाश होऊन जातो. आणि क्षीयन्ते चास्य कर्माणि अस्य कर्माणि क्षीयन्ते. संचित कर्म जळून खाक राख होते, राख त्या कर्माची. यथा धांसी समिद्धोग्नीर भस्मसात कुरुते अर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा. असं संचित कर्म ज्ञानरूपी अग्नीने जळून जात, प्रारब्ध भोगून संपत. अशा प्रकारे दुस्तर कर्मापासून स्वरूप ज्ञानाने जीव मुक्त होतो. आणि अशा प्रकारचं स्वरूपभूत ज्ञान भगवंतांनी आपल्याला द्यावं. भगवान देतो आपल्या भक्तांना. भगवान स्वतः म्हणतात, तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयांति ते. एकतर स्वतः देतो किंवा अशा ज्ञान संपन्न गुरुची आणि त्याची भेट घालून गुरुच्या द्वारे माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. तेव्हा देव हा या कर्मातून आपल्याला मुक्त करू शकतो असं शास्त्रावरून तुकोबारायांचा विश्वास असल्यामुळं तुकोबाराय देवाकडे प्रार्थना करतात, देवा मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. दुस्तर अशा प्रकारच्या कर्मापासून हे दातारा मला सोडव. नाही सुटलं तर संपलं, शरीर गेलं की मग प्रार्थनाही करता येत नाही. असं तुम्ही पाहिलं का? कुत्रे असे एकत्र आले, मंदिराच्या समोर उभे राहिले, हो मला सोडव. पण ही प्रार्थना सुद्धा मानव देहात करता येते आणि मानव देह संपला की पुन्हा मानव नाही होता येत. एक एक योनी कोटी कोटी फेरा म्हणून तुकोबाराय अगदी कातर होऊन आर्त होऊन तुकोबाराय देवाकडे मागणी करतात, देवा या दुस्तरा कर्मापासून मला सोडव. पण दुसऱ्याने म्हटलं, अहो तुकोबाराय तसं देवाला कसं सोडवता येईल? आपण निष्काम कर्म निष्काम उपासना करून पहिले मल विक्षेप घालवायला पाहिजे, नंतर गुरुची सेवा करून त्यांच्याकडून ज्ञान संपादन करायला पाहिजे. हा राजमार्ग सोडून तुम्ही असं मध्ये कुठं घुसले? देवाकडे प्रार्थना करू लागले की मध सोडवी दातारा. कसं काय? तुमचा अधिकार नसेल तर तो तुम्हाला ज्ञान कसं देईल? म्हणे गप्रे, तुला माहिती नाही चिपड्या डोळ्याचे एवढे एवढे शिकून आलाय. देवाने जर अंगीकार केला तर मला सहज शक्य होत. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा करीसी अंगीकार. अंगीकार करीसी, देवाने फक्त अंगीकार केला पाहिजे. अंगीकार करणं म्हणजे काय? माझं म्हटलं पाहिजे. तो आम्ही गण म्हणतो देवाचे, आम्ही ह बापा, पण त्याने म्हटलं पाहिजे. अर्जुनाला कसं म्हटलं त्याने? भक्तो सिमे सखाचेती. तसं जर आपल्याला त्यांनी म्हटलं की हा माझा भक्त आहे,
देवानी माझा म्हटलं, देवानी माझा, जगाने माझा म्हणून काही उपयोग होत नाही. देवानी माझा म्हटलं पाहिजे. देवानी माझा म्हटलं की सगळं जग त्याच्या पायावर लोळण घालतं. मग कोणी एखाद्या त्याच्यातला सोम्या गोम्या नाही म्हणलं त्याने माझा तर काही फरक पडत नाहीये. देव सखा जरी जग अवघे कृपा करे ऐसा असोने अनुभव कसा विसा होती जीव. तेव्हा देवाने अंगीकार केला पाहिजे. देवाने अंगीकार केला का सगळ्यात निंदे असलेला सगळ्या जगाला वंदे होत. अंगीकार ज्याचा केला नारायणे निंदतेही तेने वंदे कीजे. तुम्ही बघा ना पांडवांचं सगळंच विचित्र होतं महाराज. पाचापासून 5 झाले. हे पांडव होते, आई एक असली तरी त्या प्रत्येकाचा वडील काय आहे वेगवेगळा आहे. कारण देवाच्या मंत्रापासून त्यांचा जन्म झालेला आहे. त्यामुळे त्यांचे 5चे 5 बाप आहेत आणि 5त 1 बायको आहे. त्यांचे वडील 5चे वेगवेगळे आहेत आणि 5मध्ये 1 पत्नी अशा प्रकारची. म्हणजे व्यवहाराच्या कुठल्याच नियमात ते बसत नव्हते. पण सगळ्यात मोठा गुण होता की देवाने त्यांचा काय केलेला आहे अंगीकार केलेला आहे. देवाने अंगीकार केल्यामुळं सगळं जग त्यांना नमस्कार करते. देवाने अंगीकार, आपण असं वागावं, आपण अशी भक्ती करावी, आपण अशी सेवा करावी की देवाने आपल्याला काय म्हटलं पाहिजे माझं मठ. जोपर्यंत देव अंगीकार करत नाही तोपर्यंत जगाने अंगीकार करून काय फारसं फरक पडत नाहीये. तुकोबाराय म्हणतात देवा 5 वाजत आलेले आहेत, जास्त नको आता बडबड करायला लावू. तू जर आमचा अंगीकार केला तर फार काय तुला आमचं ओझ होईल असं नाही. करीशी अंगीकार तरी काय माझा भार, काय माझा अशा प्रकारचं ओझ आहे. हत्तीवर एखादा खड्या टाकल्यासारखं माझं अंगीकार कर. आपण अंगीकार करायचा तर काही संबंध असला पाहिजे ना. उगं कोणाचा कसं काय कोणी अंगीकार कराल. तुकोबाराय म्हणतात देवा अरे तुझा माझा किती जवळचा संबंध आहे. जवळचा संबंध आहे. काय संबंध आहे. जीवीच्या जीवना तू आमच्या जीवाचं जीवन आहे. जीव प्रतिबिंब आहे आणि परमात्मा काय आहे बिंब आहे. जीवाचे स्वरूप सांगणारे जी मत आहेत, मुख्य 3 मत आहेत. अवच्छेदवाद, बिंब प्रतिबिंबवाद आणि आभासवाद. त्यात आभासवादातही 2 प्रकार आहेत आणि बिंब प्रतिबिंबवादातही 2 प्रकार आहेत. त्या 2 प्रकारामध्ये जीवही प्रतिबिंब आहे आणि ईश्वरही प्रतिबिंब आहे असं मानणारा एक पक्ष आहे आणि ईश्वर बिंब आहे आणि जीव प्रतिबिंब आहे असं मानणारा एक पक्ष आहे. तुकोबाराय या मताचा अंगीकार करून म्हणतात की तो आमच्या जीवाचं काय आहेस जीवन आहेस. जीव प्रतिबिंब आहे आणि तू साक्षात बिंब स्वरूप आहे. एवढा जवळचा संबंध असल्यामुळं माझा अंगीकार करायला तुला काही अडचण नाहीये. तेव्हा माझा अंगीकार कर आणि मला या दुस्तर अशा प्रकारच्या कर्मापासून सोडव. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.